मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत बघितलं आता काही वेळामध्ये जे कौल आहे ते कौल हाती येणार आहे आणि आपल्यासोबत भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा आहेत. बाबी कसं बघता तुम्ही संपूर्ण जिल्हाभर प्रचार केला होता, आता काही वेळात कौल सुरू हाती येतील, कसं बघता? कौलचे आधी आमचं खूप कॉन्फिडंट होता आणि जे 2-4% वर खाली होते जे आमचे इलेक्शनमध्ये लोकसभामध्ये जे 2 पॉईंट या 1 पॉईंट समथिंगनी आमचे काही सीटा आम्ही पराभूत झाले होत्या भारतीय जनता पार्टीचे, ते सगळे आता जेवढेही पर्सेंटेज कमी होते 1 पॉईंट समथिंग 1.5 पॉईंटनी ते सगळे कवर होऊन आम्ही डबल ताकदीने परत येणार आहे आणि वन ऑफ दी बिगेस्ट लार्जेस्ट पार्टी काहीच वेळात ते डिक्लेअरही होईल भारतीय जनता पार्टी. अनेक जण म्हणत आहेत की म्हणजे अपक्ष उमेदवार आहेत त्यांची भूमिका सरकारमध्ये अतिशय महत्त्वाची राहील, कसं बघता याकडे? मला असं वाटतं की जे इंडिपेंडेंट अपक्ष लोक असतात त्यांच्या नेहमी एक बाजू ही असते की आमच्या क्षेत्रातला विकास आणि तो क्षेत्रातला विकास तोच पक्ष करू शकते ज्याच्यासोबत केंद्र असतात आणि इंडिपेंडेंट मेजॉरिटी त्यांचीच बाजूनी झुकाव असते ज्यांची सरकार वरती असते आणि त्यांची सरकार जर खाली बसत असेल तर ते वन साईड जेवढेही इंडिपेंडेंट आहे ते सगळे महायुतीसोबत जाणार आहे. यावेळेस जर बघितलं तर महिला मतदानाचा टक्का जो आहे तो अतिशय वाढलेला आहे. तुम्ही महिला होत्यात, महिला सक्षमीकरण कामसुद्धा केलं होतं, कसं बघता आता? मला असं वाटते महिला खूप प्रामाणिक असतात. आमचे महिलांमध्ये एक गुण असे असतात जे शब्द देतात ते आम्ही शेवटचे श्वासापर्यंत पाळत असतो आणि तेच यावेळीस महाराष्ट्रामध्ये महिलांनी करून दाखवलेली आहे. बरेचसे खोटे नरेटिव्ह लोकसभामध्ये चालले पण यावेळीस ते सगळे आम्ही धुवून बाजूने ठेवले, कारण खोटं एकचदा चालत असते, दुसऱ्यांदा चालत नसतो. आणि माझं पराभवानंतर या जिल्ह्यातले महिला बरेचसे ज्यांनी मला मतदान केला, कारण की काही मतांमुळे माझा पराभव झाला होता आणि सगळे महिला सगळे चिडले होते की आम्हाला आमची वहिनीच पाहिजे होती, ताईच पाहिजे होती. आणि यावेळी जेवढे बूथ मी फिरली, रविभाऊचेही, रविजींचेही आणि बाकी, त्यांनी सांगितलं ताई तुम्हाला पाहून आम्ही मतदान करणार आहे, तुमच्यासाठी आम्ही मतदान करणार आहे. तर मला वाटते महिलांची लाडकी बहीण योजना असो, महिलांचे आमची जी मुलींसाठी उच्च शिक्षणाचं जे प्रॉमिस आमची सरकारने केलं आहे, या सगळी दृष्टीने महिलांचा एक स्वभाव असते मला काही झाला तरी चालते पण माझे लेकरांना आणि माझे परिवाराला कोणी हात नाही लावला पाहिजे आणि त्यांची सुरक्षणासाठी, त्यांच्या एज्युकेशनासाठी भारतीय जनता पार्टीने एवढे काही घोषणा केल्या आहेत तर त्यांना विश्वास आहे आणि त्याच विश्वासामुळे महिलांच्या मतांच्या टक्केवारी वाढली आहे. महायुती सत्तेतील विश्वास आहे? अरे 101%, नो डाऊट, विदाऊट एनी डाऊट. बरेचसे लोकांनी प्रयत्न केला, बरेचसे लोकांनी आमचे देवेंद्र फडणवीसजींना घेरण्याचा प्रयत्न केला, टीमअप केली, गँग केले, सगळं काही केलं, पण शेवटी एकटा व्यक्ती देवेंद्र फडणवीसजी सगळे पक्षाला घेऊन, सगळे बाकी इतर नेते जे भारतीय जनता पार्टी त्यांना सगळ्यांना घेऊन ते चालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सैनिक म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप धुळेदार मेहनत करून आमचे आता जे आज रिझल्ट होईल त्याच्यामध्ये दिसणारच. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण असेल? भारतीय जनता पार्टीचे आमचे देवेंद्र फडणवीसजी, कारण एकदा आमचा सॅक्रिफाईस पूर्ण देशाने पाहिलेला आहे तर आता हा सॅक्रिफाईस एकदा होऊ शकते, दुसऱ्यांदा सॅक्रिफाईस करणं हा आमचेसाठी डायजेस्ट करणं खूप कठीण नाही. तर आमची देवाला प्रार्थनाच आहे की देवेंद्र फडणवीसजी 26 तारखेला ॲज अ मुख्यमंत्री शपथ घेतील. या होत्या नवनीत राणा. राज्यामध्ये महायुती सरकार येईल व राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे असतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. अमरा गटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.